नांदेड शहरापासून दूर मौजे धनगरवाडी येथे स्थलांतरित केलेल्या मागासवर्गीय शासकीय वसतिगृहाचे नांदेड शहराच्या मध्यवर्ती व विद्यार्थ्यांना सोयीस्कर अशा ठिकाणी पुनर्स्थापित करावे। महागाई निर्देशांकानुसार वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या मासिक भत्त्यात वाढ करण्यात यावी। ग्रामीण भागातील मौजे धनगरवाडी येथे वसतिगृहाचे केलेले स्थलांतर शहरातील शैक्षणिक संकुलाच्या परिसरापासून 2 किलोमीटर अंतराच्या आत असावे, यावर इतर अन्य मागण्यांसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलन संघटनेच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष आतिश ढगे यांच्या नेतृत्वात नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले। सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा हॉस्टेल आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, हॉस्टेल आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। नांदेड शहरामधील गुणवंत विद्यार्थ्यांचं वसतिगृह ज्याचं स्थलांतर नांदेड शहरापासून दूर असलेल्या 20 किलोमीटर दूर असलेल्या धनगरवाडी येथे करण्यात आलं होतं। त्या संदर्भाचं निवेदन घेऊन सम्यक विद्यार्थी आंदोलन कलेक्टर साहेबांच्या भेटीला आले होते। त्याच्यामध्ये प्रमुख मागणी आमची ही होती की जे काही वसतिगृहाचं स्थलांतर नांदेड शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर करण्यात आलेलं आहे त्याचं स्थलांतर पुन्हा शहरामध्ये करण्यात यावं आणि शहराच्या अशा भागामध्ये करण्यात यावं जिथं विद्यार्थ्यांना सर्व कॉलेज, सर्व क्लासेस आणि त्याच्या शाळा असतील ते त्याच्या जवळ परिसरामध्ये असतील अशा ठिकाणी त्याचं स्थलांतर करण्यात यावं। या संदर्भाचं निवेदन आम्ही मागण्याचं घेऊन आलो होतो आणि जे नव्याने जे त्यांनी आदेश काढलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह जे पावडेवाडीचं व नाक्याचं आहे त्या वसतिगृहाचं सुद्धा स्थलांतर येणाऱ्या काळामध्ये धनगरवाडीमध्ये करण्याचं त्यांचा मानस आहे। ते सुद्धा मानस हाणून पाडण्यासाठी आम्ही सम्यक विद्यार्थी आंदोलनामार्फत निवेदन घेऊन आलेले आहोत। कलेक्टर साहेबांनी त्याच्यासोबत व अपर जिल्हाधिकारी यांच्यासोबत आमची एकदम सकारात्मक चर्चा झाली। त्याच्यामध्ये त्यांनी आमच्या सर्व मागण्यांवरती होकार दिलेला आहे। येणाऱ्या सोमवारपर्यंत विद्यार्थ्यांचा तात्पुरता निवाराचा व निवासाचा जे काही प्रश्न असेल ते आम्ही सोडू आणि येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये मोठा असं वसतिगृह सुद्धा बांधण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह पावडेवाडी नाक्याचं त्याचं कुठं स्थलांतर होणार नाही असं सुद्धा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। सोमवारपर्यंतचा आमचा अल्टिमेट होता। सोमवारपर्यंतच्या अल्टिमेट पर्यंत जर कलेक्टर साहेबांनी कुठलाच जर दिलेलं आश्वासन पाळलं नाही तर आम्ही जे काही 50, 60 आणि 100 मुलं जे काही दोन्ही हॉस्टेलच्या आहेत त्या दोन्ही हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांना घेऊन त्याची चटई आतरण जे काय असेल ते सगळं घेऊन आम्ही कलेक्टर साहेबाच्या दारामध्ये ठाण मारून बसणार आहोत। हे असं आम्ही त्यांना इशारा सुद्धा दिलेला आहे। तर मी बुद्धभूषण संभाजी लोखंडे, मी इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह येथे राहतो। तर मी इयत्ता 9वी मध्ये आहे। तर या एवढे शासकीय वर्ष संपल्याच्या नंतर आमचं वसतिगृह तिकडे धनगर इकडे शिफ्ट होणार आहे। तर आमची 10वी राहणार आहे आणि 10वीला आम्ही अभ्यास होणार नाही तितक्या दूर येणं जाणं, लवकर उठा, अभ्यास कधी करायचा म्हणजे आपल्या प्रवासामध्ये तिथून यायला 1 तास जायला 1 तास येण्या जाण्यामध्येच आपला टाइम निघून जाईल। आमचं दुपारचं जेवण राहील, सकाळचा नाश्ता राहील, आमच्या क्लासेस राहतील, आम्ही अभ्यास करावं की येणं जाणं करावं ते खूप दूर आहे। आम्हाला जिथे आहे तिथेच राहू द्यायचं हे असं आमचं निर्णय आहे आणि याला शासनाने बघून आम्हाला आश्वासन द्यावं की आम्ही तिथं ठेवणार आहे। म्हणजे आम्हाला होणार नाही तितक्या दूर येणं जाणं। आम्ही छोटी मुली 8वी पासून आम्ही सगळी 8वी, 9वी, 10वी आम्हाला खूप अवघड, मोठ्याचं होईल पण आम्ही लहान लहानचं होणार नाही।